बाबा, लंडन युनिव्हर्सिटीमधून संयमीला लेटर आलंय. तिला जो बेकिंग आणि कन्फेक्शनरीचा कोर्स करायचा होता त्यासाठी सिलेक्ट झाली होती. तू चांगलं आहे ती मग. रडते कशाला तू उगाच, हा? हे बघ बाळा, पाखरांना कधीतरी घरटं सोडून उडावंच लागतं. नाही बाबा, तिला वेगळीच काळजी वाटतेय. म्हणजे तेवढा सगळा खर्च तिच्या एकटीवरच करावा लागेल असं वाटतंय तिला. म्हणून ते इन्व्हाइट नाकारायचं म्हणते ती. म्हणजे तू जाणार नाही शिकायला? आजोबा फी खूप जास्त आहे. मग देऊ की आपण. कशी भरणार आहोत? हे बघ, फी देता आली तर तुला जायला काही हरकत नाही ना? हा, आवडेल ना तुला जायला तिकडे? हो, म्हणजे त्या परिस्थितीत तिची काही हरकत नाहीये जायला. हे बघ, थोडे पैसे आहेत आपल्याजवळ, आपण सुरुवातीला थोडे पैसे देऊ ना. आजोबा असं नाही चालत. पूर्ण वर्षभराची फी आपल्याला एकत्रच भरावी लागेल. युनिव्हर्सिटीचा रूल आहे. बर, ठीक आहे बाबा, मी राजन सुकटणकरांकडून ते लोन ऍक्सेप्ट करते. अगं, पण तो कर्ज फक्त त्याच्या बिझनेस पार्टनरशिप साठी देतोय. हो, पण ते एकदा सुरू झालं की बँकेतून सुद्धा लोन मिळेल आपल्याला. म्हणजे दाखवायला काहीतरी असेल ना. माऊ, पण आपल्याला 2-3 दिवसात हा डिसिजन घ्यावा लागेल. हो, मी लगेच काहीतरी होतंय का बघते, करते काहीतरी प्रयत्न. आता काय राहिलंय व्हायचं? झालंय ना सगळं? सोन्याचा भाव चढाय म्हणून माझ्या वडिलांनी माझ्या आईचं मंगळसूत्र गहाण ठेवलं. काय बाबा, काय केलं तुम्ही? आईचं मंगळसूत्र सोनाराला का नेऊन दिलं? तुमची हिंमत कशी झाली? हिम्मत केल्याशिवाय पैसे उभारण्याची कुवत नाही आहे आपली. भैरवीच्या बिझनेससाठी भांडवल नाही आहे आपल्याकडे. संयमीला परदेशी जायचं शिकायला, पण त्यासाठी पैसे नाही आहेत आपल्याकडे. मग दोष कोणाचा आहे? तुमचा, आमचा नाही. तुम्ही आयुष्यभर नोकरी केलीत ना, मग एवढे पैसे जमवू शकले नाहीत का तुम्ही? जबाबदाऱ्या तुमच्या जबाबदाऱ्या होत्या. जबाबदाऱ्या मग झेपत नव्हत्या तर का वाढवल्या इतक्या जबाबदाऱ्या? अनिश, बास. अरे नशीब आहे आपलं, आपल्याला असं कुटुंब आणि आई वडील लाभलेत. काय उपयोग आहे यांचा? पैसे नाही आहेत त्यांच्याकडे. बाबा, मी आईचं मंगळसूत्र परत आणलंय. मी धमकवलंय त्या माणसाला, त्याला त्याचे पैसे परत द्या. आईचं मंगळसूत्र गहाण ठेवायला माझी परवानगी नाहीये. अनिश, मला काही आनंद झालेला नाही अनिश हे करताना, पण माझा नाईलाज होता. वेणू जिवंत असताना अशी जर स्थिती आली असती तर तिने देखील मला समजून घेतलं असतं. हे मंगळसूत्र वेणू नंतर मी तुझ्या बायकोला दिलेलं आहे. हे तिचं स्त्री धन आहे. त्याचं काय करायचं हे ती ठरवेल. भैरवी, माझ्या आईचं मंगळसूत्र तू गहाण ठेवशील? बोल ना. बाबा, नको ठेवायला गहाण. असं बोल नकोस भैरवी. आपल्याला थोडा तरी वेळ मिळेल ना काहीतरी विचार करायला.
पण माझ्या आईचं मंगळसूत्र आहे ते बाबा. ते पैसे द्या, त्या माणसाला नेऊन द्यायचे आहेत. मी तुला पैसे देणार नाही. मी स्वतः जाऊन देईन पैसे. ठीक आहे, तुम्ही द्या त्याला पैसे. त्या माणसाला पैसे द्या, नाहीतर तो पोलीस पाठवेल घरी, नाहीतर पुन्हा तुम्ही मला दोष द्याल. मला मिस्टर माझगावकरांशी बोलायचंय. मी आहे अशोक माझगावकर. बोला. मी ईशानच्या स्कूलची टीचर. ओ प्लीज या ना आतमध्ये या मॅडम. नाही नको, इट्स ओके. मला तुम्हाला फक्त एवढंच इन्फॉर्म करायचं होतं की ईशान शाळेत सगळ्या मुलांकडून पैसे मागत होता. ओल्ड एज होमसाठी आम्ही मुलांना पैसे मागायला सांगतो तसंच. हे बघा. आम्ही असं मुलांना सांगतो कारण आम्हाला मुलांना थोडा सोशल अवेअरनेस शिकवायचा असतो, सामाजिक भान द्यायचं असतं, इतरांना कशी मदत करावी हे शिकवायचं असतं. ते सगळे पैसे आम्ही संस्थांना देतो. असे कधी कोणाच्या खाजगी गोष्टींसाठी मुलांना शाळेत पैसे मागण्याला आम्ही परवानगी देत नाही. ईशान, हे काय सगळं? मिस्टर माझगावकर, मला फक्त चेक करायचं होतं की खरंच तुमच्या घरात अशी सिच्युएशन आली असेल की ईशान कोणत्या वेगळ्या कारणांसाठी मुलांकडून पैसे मागतो. नाही टीचर, आता आम्हा सगळ्यांना पैशांची खरंच खूप गरज आहे. मला ना माऊच्या बिझनेस मध्ये तिला हेल्प करायची होती, म्हणून मी सगळ्यांकडून पैसे मागत होतो. तुम्हा सर्वांना याबद्दल काही नॉलेज होतं का? टीचर, काय आहे म्हणजे सध्या आमच्या घरात या विषयावर बरीच बोलणी चालली आहेत. ते चुकून त्याच्या कानावर पडली असणार म्हणून त्याने असं केलं असेल बहुतेक. पण मग तुम्ही त्याला तसं सांगा की असं नको करू. बाकीच्या मुलांचे पॅरेंट्स असाच विचार करत असतील असं नाही. कोणी असं म्हणायला नको की माझगावकरांनीच मुलाला पैसे मागायला सांगितले. नाही नाही नाही, मी बोलतो ना त्याच्याबरोबर. मी बोलतो. तुम्ही या ना आतमध्ये, या नको. नाही नको, मी आता येते. सॉरी मॅम, हे पैसे ज्यांचे त्यांना प्लीज परत द्या. हो नक्कीच. धन्यवाद मॅडम. थँक्यू अँड टेक केअर. सॉरी आजोबा. घर चालवणे तुझी जबाबदारी आहे का? नाही आहे की नाही? काय आहे, तुझं शिक्षण ही आमची जबाबदारी आहे, होय की नाही? हा, ते तू नीट कर म्हणजे आम्हाला बरं वाटेल. बरोबर आहे ना? बघा, डोळे उघडून बघा, आता तरी जागे व्हा. स्वतःची पायरी ओळखा आणि तसे वागा. त्या तुमच्या त्या बिझनेसमुळे कशी अवस्था झाली आहे सगळ्यांची. तुझ्या बिझनेसमुळे भैरवी आज तो शाळेत जाऊन डोनेशन्स मागत होता. त्या सुट्टणकरच्या नादाला लागून अजून किती दिवस वाया घालवणार आहात तुम्ही? मोठी मोठी स्वप्न बघायला सुद्धा किंमत मोजावी लागते, कळलं? भैरवी, तुला आधीही सांगितलं होतं मी,
घर सांभाळ, मुलांना सांभाळ. आणि तुम्हालाही सांगितलं होतं ना बाबा, ती नोकरी सोडून द्या. मला जमेल तसे मी पैसे कमवून आणीन या घरी. मग जो काही खर्च आहे ना त्यात भागवा तुम्ही. आयुष्यभर माझ्या आईनी हेच केलंय. भैरवी, तू सुद्धा तेच कर. ते इंडिपेंडेंट वुमन आणि कमावती बाई वगैरे हे सगळे विचार सोडून दे आता. अनिश, माझ्याबद्दल आपण नंतर बोलूया. सध्या संयमीला परदेशी शिकायला जायचंय, त्यासाठी कसे पैसे जमवणार आहोत आपण याचा विचार करूया आपण. आणि हो, त्यासाठी मला तुझ्या पैशांची गरज आहे आणि यात मला काहीही इगो वाटत नाही. तुझे पैसे लागतील मला, कारण तिला पाठवायचंय मला बाहेर. आणतो पैसे कमवून आण. आणतो त्यात काय एवढं. पण ते पैसे कसे आले, कुठून आले हे काहीही विचारायचं नाही मला. ठीक आहे, नाही विचारणार. बघा आता, तुमचे मार्ग एकीकडे आणि माझा मार्ग एकीकडे. आयुष्यभर तुम्ही कष्ट करून जेवढे पैसे कमवलेत त्यापेक्षा अर्ध्या वेळेत मी दुप्पट पैसे कमवून दाखवतो. बघाच तुम्ही. ही छोटी छोटी मुलं सुद्धा पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतायत. ईश्वरा, घरात रोज तेच ऐकतात ना. त्यांची मावशी, त्यांचा आजोबा सारखे पैशावरून बोलतात. अनिश तर पैशावरून भांडण करून काढतो. कुठेतरी परिणाम होतच असणार ना त्यांच्यावर. नक्कीच होत असणार. खरंय. पण हे अशोक, तू आहे ना याचा त्रास करून घेऊ नकोस प्लीज. खरं सांगतो. आणि ही मुलं आहेत ना, ही त्यांची उत्तरं ते शोधत असतात रे, आणि त्यामुळे त्यांना बरंही वाटतं. काय माहितीये काय, हे आता आपल्या डोक्यावरती एवढी ओझी घेऊन ना फिरण्याचं काहीही कारण नाहीये. वय झालंय आता तुझं. हे सगळे त्रास डोक्यावर घेऊन फिरू नकोस. हे बघ, आपण आपला संसार केला आणि मुलांचं शक्य तितकं आपण करतोच आहे की. अरे पण नातवंडांची जबाबदारी आहे आता ईश्वरा. माझ्या नातीला परदेशी जायची संधी मिळते. आता त्याच्यासाठी जर मी पैसा नाही जमवू शकलो, तिला नाही पाठवू शकलं, तर काय उपयोग आहे सगळ्याचा. घराचा प्रमुख म्हणून मी कमी पडलो. आजोबा म्हणून मी अपयशी ठरलो असं मला वाटते कुठेतरी. स्वप्न बघायला पैसे पडत नाही असं म्हणतात. मी म्हणतो पडतात, कारण ती स्वप्न बघितलेली पूर्ण करावी लागतात, कारण ती फार महाग असतात. अनिश म्हणतो का मी पैसे करतो जमा, पण कसे करतो ते मात्र मला विचारू नका. म्हणजे हे वेगळंच टेन्शन. आगीतून फुपाट्यात पडल्यासारखं वाटतंय मला. हे मी ताई, झाली तयारी? इरू गेली खाली. हो, पण ताई मी शाळेतून येईपर्यंत तू इथेच असणार आहेस ना? म्हणजे? अगं, तू लंडनला जाणार आहेस ना? अरे आज नाही जाणार आहे मी. त्या दिवशी तर कोणीतरी म्हणत होतं की आता 1-2 दिवसात मी जाणार आहे. तुला बाय न करता मी कुठेही जाणार नाही. ओके, चल जा आता, पटकन उशीर होतोय. हो. ओके बाय. पण ताई, तू खरंच नाही ना जाणार आहेस? म्हणजे बघ, मी पटकन येतो शाळेतून. ना पटकन वगैरे काही येऊ नकोस. जोपर्यंत तू येत नाहीस तोपर्यंत मी जाणार नाही, प्रॉमिस. आणि ईशान, खरंच मला माहितीही नाहीये की मी जाणार आहे का नाही. चल आता जा पटकन, लेट होतंय आणि लेट झालं तर आपल्याला माहितीये काय होतं. हो, चल बाय. बाय बाय. बाबा निघालात? हा, हो निघालो. बर, मी आज ते एज्युकेशन लोनची चौकशी करायला जाणार आहे. हा, हो दादा, पण ते होईल ना? हो हो,
होईल, मग फक्त त्याच्यासाठी काही प्री रिक्विजिट्स लागतात, म्हणजे कोर्स कुठला आहे, युनिव्हर्सिटी कुठली आहे वगैरे सगळं प्रॉपर डिटेल्स द्यावे लागतात. ते जरा विचारून येते. थोडं झालं तरी बरं आहे, कारण का वेळ नाही आहे ना आपल्याकडे आता. नाही, काही झालं तरी मला तिला पाठवायचं. मला एक सांग, ज्या कॉलेजकडून तिला बोलवणं आलंय ते कॉलेज चांगलं आहे ना? हो हो, कॉलेज उत्तम आहे. सुरक्षित आहे ना तिकडे जायला? हो, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त समाला सुद्धा जरा आता जपावं लागेल. पण आजकाल मुली जगभर कुठे कुठे शिकायला जात असतात. त्यात आपली समा हुशारच आहे, त्यामुळे करेल ती मॅनेज सगळं. काय, मला मुलगी नाहीये ना. पण आता असं वाटतं की जर मुलगी असती तर मी तरी काय केलं असतं. तिला पाठवलं असतं एवढं लांब शिकायला. नक्की पाठवलं असतात. आपला आपल्या मुलांवर विश्वास हवा फक्त. आता माझ्या आई बाबांनी नाही पाठवलं मला. माझाही माझ्या मुलावर विश्वास होताच की. त्याचं काय झालं तर जाऊ दे. तर आपण तिला पाठवायचंच. मग पूर्ण प्रयत्न करू त्यासाठी आपण. हो, मी बघून येते ते लोनचं वगैरे. म्हणजे कसं आहे, एकदा लोन मिळालं की पुन्हा नाही आपल्याला मिळू शकणार लगेच. नाही म्हणजे मी तक्रार नाही करत आहे, कारण ऑफकोर्स समाजाचं शिक्षण जास्त महत्वाचं आहे. हे बिझनेसचं काही नशिबात नाही असंच वाटायला लागलं आता. नाही नाही, असं कसं? उलट देव आपली परीक्षा बघतोय. एवढ्या अडथळ्यानंतर जे होईल ना ते सोन्यासारखं झळाळून निघेल. बघ तू. बाबा, अजूनही बिझनेस करण्याची आशा आहे तुम्हाला? इतका पॉझिटिव्ह कसा काय विचार करू शकता तुम्ही? कारण विचारामुळे परिस्थिती बदलते, पण परिस्थितीमुळे विचार बदलायचे नसतात. बघितलंच कशी बोलती बंद केली सगळ्यांची. फार उडत होते ना. एका फटक्यात जमिनीवर पाडलंय त्यांना. बिझनेस करायचा नाही. अरे बाबांनी आयुष्यभर सरकारी नोकरी केली आहे. ती भैरवी इतकी वर्ष भारतात सुद्धा नव्हती आणि यांना बिझनेस करायचा आहे. माहिती आहे यांना बिझनेस काय असतो ते? त्यांना जमणार आहे? मुलांची जबाबदारी कोण घेईल यावरून भांडत होते दोघे. आणि आता ती वेळ आली आहे, मिळाली आहे ना, तर त्याच्यावर लक्ष द्या. पण नाही, त्यांची जबाबदारी सोडून स्वतःचा ब्रँड क्रिएट करायचा यांना. नॉनसेन्स. तो कॉमेडी बाबा, म्हणजे आपल्या राजवाजीला काय बोलले बाबा. मी पैसे आणून देतो, मी पैसे आणतो, पण कुठून आणतो, कसे आणतो हे विचारायचं नाही मले. अगदी तुले सांगतो का बाबा, सिनेमाचा हिरो. चुप बसा ना. आणि कायले डोक्यावर चढून राहिले त्याला? तुम्हाला समजते का काय बोलून राहिले तुम्ही ते? चुप. बाबू, काय बोलणार तू? बाबू, पोरीले फॉरेनले पाठवा लागते ना, फॉरेनले. ते काही इथं नाल्याच्या पलीकडे आहे का? लय पैसे लागतात ना त्याले. कुठून आणशील बापा एवढे पैसे तू? आम्ही, अगं तू काळजी करू नकोस, तू शांत हो. पैसे काय असे जमा होतील, त्यात काय एवढं. यांच्यासारखा जर एक रुपया जमा करत गेलो ना, तर पुढच्या जन्मी पाठवायला लागेल त्या संयमीला फॉरेनला. आणि आम्ही, अगं माझ्याकडे आहेत कॉन्टॅक्ट, डोंट वरी. एका झटक्यात पैसे कसे आणून दाखवतो ते बघाच. नाही, मिळवत बाबू, मिळवत. आणि यांची ना बोलती बंद करून टाक कायमची. भारताय माझा. आता दाखवतोच अनिश काय चीज आहे ते. अनिश, नमस्कार साहेब, बोला. खूप दिवसांनी फोन केलात, काय सेवा करू? माणिक, मला पैसे हवेत. हा बघ, आता आणतो बघ कसे. बघ हो साहेब, पैसा हा सगळ्यांना हवा असतो. तुम्हाला किती हवेत? 25 लाख. काय 25 लाख? साहेब, काय मस्करी करता गरीबाची. माणिक,
मस्करी करत नाहीये. मला पैसे हवेत. माझ्या पुतणीला फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळते. मला तिला ताबडतोब पाठवायचंय. मला उद्यापर्यंत पैसे हवेत. साहेब, ही तुम्ही मला ऑर्डर देता. अरे माणिक, काय पाया पडू का तुझ्या मग? आणि हे बघ, मला माहिती आहे तू काय तुझ्या खिशातून मला पैसे देणार नाहीयेस. दुसऱ्याकडून घेऊन मला देणार आहेस. तुझ्या बापाचं काय जात आहे? साहेब, अगदी बापापर्यंत पोहोचलात. हे चल, डोकं खाऊ नको. जेवढं सांगतो तेवढं कर. पैसे मॅनेज कर. आणि मला सांग उद्या कुठून पिकअप करायचं ते. राजू, एवढे पैसे 25 लाख नोटांमध्ये मिळणार? अरे मामा, किती भोळा आहेस रे तू. मामा, हे असे व्यवहार ना फक्त कॅश मध्ये होतात. तुम्हाला काही माहित नाहीये. तुम्ही फक्त घरात बसा वरण भात खात. हा पैशांचा व्यवहार ना आता माझ्यावर सुद्धा. बघाच मी काय करतो ते.